नमस्कार. आज एक साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न पाहूया. तुम्ही तुमचा उद्या मिळवला आहे का? हो, हाच तो प्रश्न आहे जो एडगर गेस्ट यांनी त्यांच्या एका अप्रतिम कवितेतून विचारलाय. चला तर मग या विवेचनातून या प्रश्नाच्या जरा मुळाशी जाऊया आणि स्वतःलाच काहीतरी विचारूया. आता विचार करा, तुमच्या वाटेत आल्यामुळे आज कोणी जास्त आनंदी आहे का? किती साधा प्रश्न आहे नाही का, पण तेवढाच खोलवर विचार करायला लावणारा. ही कविता आपल्याला अगदी पहिल्याच ओळीत आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. पण हे इतके प्रेरणादायी शब्द आहेत कोणाचे? कोणी लिहिलंय हे सगळं? चला तर मग ओळख करून घेऊया त्या कवीची. हे आहेत एडगर गेस्ट. लोकांचे कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि का नाही ओळखणार? त्यांचं लिखाण इतकं साधं, सोपं आणि थेट काळजाला भेटणारं होतं की ते लोकांच्या मनात घर करून गेले. त्यांच्या आयुष्याचा प्रवासही पाहण्यासारखा आहे खरंच. बघा ना, जन्म इंग्लंडमधला. वयाच्या 10व्या वर्षी ते अमेरिकेत आले आणि गंमत म्हणजे अवघ्या 14व्या वर्षाचे असतानाच त्यांनी लिखायला सुरुवात केली. विचार करा. त्यांच्या लेखनाची खासियत काय होती माहितीये? साधी, सोपी भाषा आणि प्रचंड आशावाद. आणि याचमुळे त्यांचं लिखाण इतकं लोकप्रिय झालं, अगदी घराघरात पोचलं. आणि कमाल म्हणजे आजही ते तितकंच ताजं वाटतं. बरं, आता कवीची ओळख तर झाली. चला आता कवितेच्या थेट हृदयातच डोकावूया. ही कविता माहितीये, म्हणजे एक प्रकारची आपली रोजची परीक्षाच आहे. आपल्याच वागणुकीची परीक्षा. आणि ह्या परीक्षेचा पहिला प्रश्न तर अगदीच साधा आहे. वाटीत एखादा मित्र भेटला तर त्याला आनंदाने कसा आहेस विचारलं की फक्त एक औपचारिक हाय म्हणून गर्दीत पुढे निघून गेलो? कवितेत एक शब्द वापरलाय, चरलिश. हा शब्द महत्वाचा आहे. याचा अर्थ होतो असभ्य किंवा उद्धट. म्हणजे कवीला विचारायचंय की आपलं हाय म्हणणं हे खरंच आपुलकीचं होतं की फक्त एक उद्धट औपचारिकता होती? आणि दुसरा शब्द आहे थ्रॉंग, म्हणजे गर्दी. आपण अनेकदा गर्दीत नाहीसे होतो, नाही का? एखाद्याशी खरंच 2 शब्द बोलण्याऐवजी फक्त त्या गर्दीचा एक भाग बनून राहणं पसंत करतो का? हाच तर प्रश्न आहे. पण गोष्ट फक्त अभिवादनापुरती मर्यादित नाहीये. कविता पुढे जाते आणि विचारते की आज रात्री आपण स्वतःला प्रामाणिकपणे सांगू शकतो का की वाटेत भेटलेल्या अनेकांपैकी निदान एकाला तरी आपण मदत केली? आणि हा पुढचा प्रश्न, हा तर थेट काळजालाच हात घालतो. आपल्या एखाद्या कृतीमुळे किंवा आपल्या एखाद्या शब्दामुळे आज एका तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसला आहे का? कुणाचं मन आपल्यामुळे सुखावलं आहे का? म्हणजे बघा, दिवस संपतो तेव्हा आपल्या कृतीमागे काय सोडून जातात? फक्त 2च गोष्टी. एक तर दयाळूपणाचा ओलावा किंवा मग असंतोषाची जखम. ही ओळ म्हणजे जणू आरसाच आहे आपल्यासमोर. दिवस वाया गेला की सत्कारणी लागला. आपल्या मागे आपण दयाळूपणाची सुंदर पायवाट सोडली की असंतोषाचा एक व्रण. हे दोन्ही मार्ग इथे किती स्पष्टपणे दिसतात बघा. एका बाजूला आहे दयाळूपणाचा मार्ग, जिथे आनंदी अभिवादन आहे, कोणाला तरी केलेली मदत आहे, सुखावलेली मनं आहेत. आणि दुसऱ्या बाजूला असंतोषाचा व्रण, उद्धटपणा, स्वार्थी वृत्ती आणि कोमेजलेला आशा. निवड तर शेवटी आपल्यालाच करायची आहे, नाही का? दयाळूपणा कसा असतो माहितीये? अगदी ह्या पिसांसारखा. हलका फुलका, कदाचित डोळ्यांना लगेच न दिसणारा. पण त्याचा जो स्पर्श असतो ना, तो खूप खोलवर परिणाम करून जातो. आणि आता आपण येतोय त्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो या संपूर्ण कवितेचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. कल्पना करा, दिवस संपलाय, आपण डोळे मिटून झोपायच्या तयारीत आहोत. आणि तेव्हा मनात विचार येतो की देव आपल्याबद्दल काय म्हणेल? तो म्हणेल का की आज तू जे काम केलंस त्याने तू उद्याचा अजून एक दिवस मिळवला आहेस? विचार करा, किती मोठा प्रश्न आहे हा. म्हणजे आपला उद्याचा दिवस हा काही हक्काचा नाहीये, तर तो आजच्या चांगल्या कर्मांची कमाई आहे. आपला उद्या आपल्या आजच्या कृतींवर अवलंबून आहे. तर मग हाच प्रश्न स्वतःला विचारूया. आज आपण असं काय काम केलंय? आपल्या आजच्या कोणत्या कृतीमुळे आपण आपला उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने मिळवला आहे? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.